रूपम, कन्येला काय पाहिजे? रूप लागतं. मग रूप मागायला देवाकडे गेले, देवाला हरी रूप मागितलं. आणि माणसाची निर्मिती भगवंताने केलेली आहे. तुम्ही बघा, आपल्या डोळ्याने आपण आपल्याला बघू शकत नाही. तिथं बघू नका, घरी गेल्यावर आपण आपल्या डोळ्याने आपला चेहरा बघू शकत. काय म्हणणार? बिना आरशात बघून दाखवा बरं. नाही बघू शकत. ही फक्त देवाची रचना आहे. नाही बघू शकत. मी तुम्हाला काय सांगितलं, 140 करोड आबादी, पण एकाचं फिंगरप्रिंट दुसऱ्याच्या फिंगरप्रिंटला मॅच करीत नाही. ही फक्त कला देवाचीच आहे. आणि आपल्या डोळ्याने आपण आपला चेहरा बघू शकत नाही बिना आरशाचा. नारदाने सगळ्या अंगाला बघितलं, पण चेहरा बघता नाही आला. स्वयंवरामध्ये गेला, तिथं गेल्यावर बघितलं, त्या शिलाजीची राजाची मुलगी होती विश्वमंतीने म्हटलं, बंदर कशाला आलं? तिथं नारायण जाऊन बसले. ते नारायणाच्या गळ्यात हार घातला, लक्ष्मी काही लक्ष निवास. नारदाला राग आला. नारद म्हणला, मी तुला हरिरूप मागितलं, तू मला सर्वांग सुंदर दिलं, तरी माझी पत्नी तू घेऊन गेलास. मला लग्न करायचं होतं त्याशी. तिने सांगितलं, तुझं तोंड बघ म्हणले. नारदाने पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब बघितलं. सर्वांग सुंदर, पण तोंड बंद. राग आला. 2 शिवगण सोबत होते, त्यांना शाप दिला. तुम्ही सकाळपासून माझा पाठलाग करता, पण तुम्ही मला सांगितलं नाही. मी शाप देतो, तुम्ही दोघं जण राक्षस व्हाल. नारायणा, तुला मी हरिरूप मागितलं, तू मला माकडाचं रूप दिलं, मी तुला शाप देतो. आता सध्या मला जो स्त्री विरह होतो, असा स्त्री विरह तुला एका जन्मामध्ये होईल, आणि हेच माकडाचं रूप तुला सहकार्य करील, हा माझा तुला शाप. नारदाने शाप दिला. नारायणाने शांत चित्ताने ऐकला. नारायण म्हणले, तू मला काय मागितलं होतं? हरिरूप. मी तुला हरिरूप दिलं. शास्त्रामध्ये, संस्कृत मध्ये हरीला म्हणतात माकड. काय म्हणतात? माकड. तू हरी म्हणला, हरी थोडीच म्हणला. हरी आणि हरी याच्यात खूप फरक आहे. तू हरी म्हणला म्हणून मी तुला हरिरूप दिलं, याच्यात माझा काय चुकलं? नारदाला पश्चाताप झाला. नारद आपल्या पित्याकडे ब्रह्मदेवाकडे गेला. ब्रह्मदेवाला म्हणलं, माझ्याकडून असं काय झालं? म्हणजे तुझ्याकडे तुला अहंकार झाला होता, म्हणून तुझ्याकडून हे पाप झालं. पण ह्या पापाचं प्रायश्चित्त तुला घ्यायचं असेल तर तुला 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करावी लागल. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अभिषेक करावा लागतील. 12 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी स्नान करावं लागल. तरच तू ह्या पापातून मुक्त होशील आणि तुझे समस्त पाप धुवून नष्ट होतील. आणि नारद ऋषी त्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करायला निघाले. प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाला त्यांनी दर्शन घेऊन वरदान मागितलं, माझ्या पापांचं क्षालन करा. शिव है ज्योति, शिव है